रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 51 ते अध्याय 60. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पुढील अध्याय बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून इतर भाविकांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल. तसेच तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून अध्याय अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला लगेचच मिळेल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 51. गणेश चतुर्थी व्रत महिमा. पार्वतीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हिमालय म्हणाला, सुकन्ये, आता मी तुला फलदायी गणेश व्रत सांगतो. ते लक्षपूर्वक ऐक. हे गणेश व्रत श्री गणेश चतुर्थीस करायचे असते. याचा महिमा पण मी तुला सांगणार आहे. एके दिवशी कैलासपती कैलास पर्वतावर सर्व गणांसह बसले होते. तेथे त्यांचा सुपुत्र कार्तिकेय सुद्धा उपस्थित होता. तो पिताश्रींना म्हणाला, आत्तापर्यंत आपल्या अमृतवाणीने मी अनेक प्रकारच्या अमृतरूपी कथा श्रवण केल्या, पण माझे समाधान झाले नाही. अजून काहीतरी गूढ श्रवण करण्यासाठी माझे कान आतुरलेले आहेत. त्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे एखादे व्रत तुम्ही मला सांगा. ते व्रत आपण सांगितल्यास मी आनंदी होईल. भोलेनाथ म्हणाले, मी तुला सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे पुण्यदायी सिद्धिविनायकाचे व्रत सांगतो. ते नीट ऐक. या पुण्यमय व्रतासाठी होम, हवन, जप, जाप्य, दानधर्म इत्यादी कशाचीही आवश्यकता नाही. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या परमपूज्य वंदनीय गुरूंकडे जावे. त्यांची अर्घ्यपाद्यादिकांनी मनोभावे पूजा करावी. त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. श्री गजाननाची आराधना करून गुरूंकडून व्रताचा उपदेश ग्रहण करावा. व्रतोपदेश दिल्यानंतर सरिता म्हणजेच नदी, तळे, देवालयाजवळील पुष्करणी इत्यादी पवित्र स्थळी जाऊन सर्वांगास आवळ्याचा किंवा तिळाचा कल्प लावून ओम गम गणपतये नमः असा उच्चार करत स्नान करावे. त्यानंतर संध्यावंदन करून गणपतीचे पूजन करावे. किंवा श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत अत्यंत कडक असे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून श्री गणेशाचे पूजन करावे. रोज उपवास करावा किंवा एक भुक्त नक्त वा अयाचित वृत्तीने वा दिवसाच्या चौथ्या प्रहरी हविष्य अन्नाचे भोजन करावे. आपल्या गुरूंकडून ज्या मंत्राची दीक्षा घेतली असेल त्या मंत्राचा 1 लक्ष किंवा 10 लक्ष जप करावा. हे न जमल्यास निम्मा जप करावा. चित्तामध्ये अखंड श्री गजाननाचे स्मरण असावे. गणेश सहस्रनामाचा 1 वेळा तरी पाठ करावा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी 4 तोळे अथवा 2 तोळे सोने घेऊन त्याची मोरावर किंवा मूषकावर आरूढ झालेली मंगलमूर्ती श्री गजाननाची सुंदर प्रतिमा करावी. मखरात धान्याच्या राशींवर तांब्याचा कलश ठेवावा. त्या कलशात कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढावे. तांब्याच्या कलशावर तांब्याचेच ताम्हण ठेवावे. त्या पात्रात पंचपल्लव, पंचरत्ने, पंचखाद्य घालून कलशाभोवती तांबड्या वस्त्राचे वेष्टन करावे. कलशाला हळद, कुंकू, गुलाल, अक्षता वाहाव्यात. कलशास मनोभावे नमस्कार करावा. त्या कलशावर श्री गजाननाची स्थापना करावी. अनेक द्रव्यांची आहुती देऊन होम करावा. होमासाठी गाईचे साजूक तूपच वापरावे. त्यानंतर आचार्य पूजन करावे. गुरूंना अनेक प्रकारची दाने द्यावीत. विद्वानांना दक्षिणा द्यावी. 108 विद्वानांना भोजन घालावे. एवढी ऐपत नसेल तर 21 विद्वानांना भोजन घातले तरी चालेल. त्यांचे भोजन झाल्यानंतर त्यांना दक्षिणा देऊन त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सुद्धा भोजनासाठी आमंत्रित करावे. शेवटी स्वतः सहकुटुंब जेवण्यासाठी बसावे. अशा रीतीने हे पुण्यमय व्रत केले तर व्रतधारकांना जन्ममृत्यूचे बंधन राहत नाही, तो मुक्त होतो. यावर कार्तिकेयाने प्रश्न केला, पिताश्री, पूर्वी हे पुण्यमय व्रत कोणी कोणी केले? त्यांना या व्रताचे फळ कसे मिळाले ते मला सांगा. सदाशिव म्हणाले, वत्स, तुझा प्रश्न ऐकून मला आनंद झाला. पूर्वी सर्व पृथ्वीवर अधिकार
असणारा एक राजा होता. त्या राजाचे नाव होते कर्दम. गणेशाच्या कृपेने त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. कर्दम राजा अत्यंत सात्विक, प्रजादक्ष तसेच धर्मनिष्ठ होता. एके दिवशी महायोगी भृगु ऋषी त्याच्या दरबारात आले. राजाने त्यांचे उत्तम स्वागत केले व बडदास्त ठेवली. त्याने ऋषींना प्रश्न विचारला की, ऋषीश्वर, माझ्या कोणत्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले? भृगु ऋषी म्हणाले, प्रत्येक स्त्री पुरुषाने केलेल्या प्रत्येक कर्माचे पाप किंवा पुण्य होत असते. त्या कर्माचे फळ आता त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रूपाने या जन्मात किंवा पुढील जन्मात मिळत असते. कोणीही कर्मबंधनातून सुटू शकत नाही. तू पूर्वजन्मी एक अत्यंत गरीब क्षत्रिय होतास. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तू अनेक उद्योग केलेस, पण त्यात तू अपयशी झालास. दारिद्र्यामुळे बायको मुले सारखी टोचून बोलू लागली. गरिबी वाईट असते हे तुला कळले. तू निर्धन असल्यामुळे तुझी मित्रमंडळीसुद्धा दूर पळू लागली. प्रत्येक युगात मनुष्यापेक्षा समाज पैशालाच महत्त्व देतो. जेवढे पैसे जास्त तेवढा तो मनुष्य श्रीमंत, हे समाजाने ठरवून टाकले आहे. कलियुगात पैशासाठी लोक वाटेल ते धंदे करतील. हातात पैसा आला की व्यभिचार करतील, व्यसनांमध्ये बुडून जातील. स्वतः वाईट वागतीलच, पण दुसऱ्यासुद्धा वाईट वागण्यास लावतील. जेव्हा मनुष्याकडे पैसा नसतो तेव्हा त्याचे आई वडील, बायको मुले, मित्रमंडळी, समाज काहीही किंमत देत नाही. पैसा सदैव चांगल्या मार्गाने मिळवावा व सत्कार्यासाठी खर्च करावा. भविष्य काळासाठी तसेच म्हातारपणासाठी पैसे राखून ठेवावेत. तुला दारिद्र्याचे दुःख पेलावलेले नाही, त्यामुळे तू सर्वांचा त्याग करून अरण्यास गेलास. अरण्यात भ्रमंती करत असताना तुझी भेट सौभरी ऋषींशी झाली. त्यांनी तुला विचारले की, भार्या मुलांचा त्याग करून तू इथे का आलास? तेव्हा तू सर्व काही सांगितल्यावर त्यांनी यावर एक रामबाण उपाय सांगितला. तो उपाय म्हणजे श्री गणेशाचे व्रत होय. या व्रतामुळेच तू आता पृथ्वीचा राजा झाला आहेस. येथेच आपला अध्याय 51 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 52. राजा कर्दमाची कथा. त्यावेळी तू मंगलमूर्ती श्री गणेश कोण आहे? त्याला वक्रतुंड लंबोदर अशा नावाने का संबोधतात? त्याची दिव्य नामे कोणती? त्याचे रूप कसे आहे? तो कोणाचा सुपुत्र आहे? त्याची भक्ती कशी करावी? त्याला नैवेद्य म्हणून काय आवडते? त्याचे वाहन कोणते? इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास विनंती केली. तुझी विनंती त्या ऋषींनी मान्य केली. सौभरी ऋषी म्हणाले, वत्स, ज्याच्यापासून या विशाल जगाची उत्पत्ती झाली आहे असे जे सच्चिदानंद ब्रह्म ते गजाननाचे स्वरूप आहे. या गजाननापासून ओंकार, वेद व सर्व जग उत्पन्न झाले. देवादिदेव ब्रह्मदेवाने श्री गणेशाचे स्मरण केले म्हणून त्याला सृष्टी निर्मितीचे कार्य पेलवले. लक्ष्मीपती श्री विष्णूंनी सुद्धा श्री गणेशाचे स्मरण केले म्हणून सृष्टीच्या पालनपोषणाचे कार्य त्यांना करता येते. या गणेशाचे स्वरूप अनादि अनंत आहे. साक्षात ब्रह्मदेवास सुद्धा त्याच्या स्वरूपाचा थांगपत्ता लागत नाही. त्या गणेशाचे पोट मोठे आहे म्हणून त्यास लंबोदर म्हणतात. त्याची अनेक दिव्य नामे आहेत. श्री गणेश हा शिवपार्वतीचा सूत आहे. त्याचे वाहन उंदीर असून त्याला नैवेद्य म्हणून मोदक प्रिय आहेत. हा गजानन भक्तवत्सल आहे. तो भक्तांवरील सर्व संकटे दूर करतो व सुखप्राप्ती करून देतो. तू त्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री गजाननाचे व्रत कर. हे श्री गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत कर. त्यामुळे तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. सौभरी ऋषींची आज्ञा शिरोधार्य मानून कर्दमाने म्हणजेच तू ताबडतोब ते व्रत ऋषींच्या आश्रमात पूर्ण केलेस. त्यामुळे तुला माहीत नसताना बायका मुलांना सर्व सुखे प्राप्त झाली. कर्दम राजाला पूर्वजन्माची हकीकत माहीत असल्यामुळे फार आनंद झाला. त्याने पुन्हा गणेश व्रत केले. त्यामुळे श्री गणेश संतुष्ट झाला. त्याने कर्दम राजासाठी दिव्य विमान पाठवून त्याला गणेशलोकी बोलावून घेतले. महादेव म्हणाले, गजाननाचे हे व्रत सर्व देवांनी सुद्धा केले आहे.
ज्या ज्या देवांनी, दानवांनी, गंधर्वांनी, मनुष्यांनी हे व्रत केले त्यांना सर्व सिद्धीची प्राप्ती झाली. नलराजा, इंदुमती व चंद्रगदासुद्धा या सिद्धी प्राप्त झाल्या. त्यांच्यासुद्धा कथा श्रवणीय आहेत. या सर्व कथा आपल्या लाडक्या कन्येस सांगून हिमालय म्हणाला, जा, लवकरात लवकर भक्तियुक्त अंतकरणाने या व्रतास प्रारंभ कर. त्यामुळे तुला नक्कीच पतीचे दर्शन लवकर होईल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझी पतिनिष्ठा पाहून मी धन्य झालो. येथेच आपला अध्याय 52 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 53. नल व दमयंती कथा. पार्वती म्हणाली, पिताश्री, हा नलराजा कोण होता? तो कोणत्या देशाचा राजा होता? त्याच्या पत्नीचे नाव काय होते? त्याने हे पुण्यमयी व्रत कशासाठी केले ते मला सविस्तर सांगा. हिमालय म्हणाला, फार फार वर्षापूर्वी मगध देशात नलराजा होऊन गेला. हा नलराजा अत्यंत प्रजादक्ष, धर्मनिष्ठ, शूर, पराक्रमी व चारित्र्यवान होता. त्याच्यावर शारदा मातेची कृपा होती. तो सामर्थ्यवान होता. त्याला तिन्ही लोकात वाटेल तेव्हा मनसोक्त संचार करण्याचे अफाट सामर्थ्य होते. तो नगरातील सर्व लोकांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मिष्ट अन्नाचे भोजन देत असे. या नलराजाची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली होती. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत अशा या जाणत्या राजावर सर्व प्रजा प्रेम करत असे. या नलराजास एक सुविद्य, सात्विक, सुंदर पत्नी लाभली होती. तिचे नाव होते दमयंती. संपूर्ण सुंदर पदार्थांचे दमन करून त्याचे सार काढून ब्रह्मदेवाने तिची निर्मिती केली होती. त्यामुळे तिचे दमयंती असे नामकरण केले होते. तिच्या रूपगुणांचे वर्णन काय करावे. 16,000 देखणी अशी ती लावण्यवती स्त्री होती. तिचे अलौकिक तारुण्य पाहून स्वर्गातील रंभा, मेनका, उर्वशी इत्यादी एकापेक्षा एक सुंदरा अप्सरासुद्धा तिच्यावर चरफडत होत्या. आपल्यापेक्षा हिला अमाप सौंदर्य का लाभले असे त्यांना वाटत असे. दमयंती पतिव्रता होती. नल व दमयंती दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. या दमयंतीचा मोह देवांना सुद्धा पडला होता. तिथे सामान्य माणसाची काय व्यथा. या नलराजाचा एक बुद्धिमान, विश्वासू प्रधान होता. त्याचे नाव होते पद्महस्त. आपल्या स्वामींशी तो एकनिष्ठ होता. एके दिवशी नलराजाचा दरबार भरला होता. अचानक त्या सभेत गौतम ऋषी अतिथी म्हणून आले. हे गौतम ऋषी ज्ञानसंपन्न महायोगी होते. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. नलराजाने त्या गौतम ऋषींचे यथोचित स्वागत केले. त्यांना बसण्यासाठी आसन दिले. फलाहार दिला. त्यांची नलराजाने स्वतः पाद्यपूजा केली. नलराजाने गौतम ऋषींना प्रश्न विचारला की, गौतम ऋषीजी, मला आता विपुल राज्य, सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, धन इत्यादींचा उपभोग माझ्या कोणत्या पूर्वपुण्याईमुळे मिळत आहे? आपणास दिव्य दृष्टी आहे, तरी कृपया माझ्या पूर्वजन्मीची हकीकत सांगावी. गौतम ऋषी म्हणाले, तुला एवढी उत्कंठा असेल तर मी तुला पूर्वजन्म सांगतो. पूर्वी गौड देशात पिंपळपूर नावाचे सुंदर नगर होते. त्या ठिकाणी एक अत्यंत गरीब क्षत्रिय राहत होता. पैसा नसला तरी त्याच्याकडे अफाट ज्ञानसंपत्ती होती. गरिबीमुळे त्याला बायको, मुले, मित्रमंडळी, समाज टोचून बोलत असे. सर्वजण त्याच्याशी तुसडेपणाने वागत. यामुळे एकदा त्या क्षत्रियास खूप राग आला. रागाच्या भरात तो घर सोडून एका अरण्यात गेला. त्या अरण्यात सर्व हिंस्र श्वापदे राहत होती. अरण्यात भ्रमंती करताना त्याला कौशिक ऋषींचा आश्रम दिसला. त्या आश्रमात गेल्यानंतर क्षत्रियाने कौशिक ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची पाद्यपूजा केली. यामुळे संतुष्ट होऊन कौशिक ऋषींनी, श्री गणेश तुझे कल्याण करो, तुला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद दिला. तो ऋषींना म्हणाला, माझ्यावर विष्णू पत्नी लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद राहील असे एखादे व्रत सांगा. मी दारिद्र्यामुळे फार खचून गेलो आहे. समाजात सर्वजण माझा अपमान करतात. समाजातील सर्व लोक मला टोचून बोलतात. गौतम ऋषी म्हणाले, तू सर्व शक्तिमान, भक्तवत्सल, सुखकर्ता, मंगलमूर्ती श्री गजाननावर परम श्रद्धा ठेव.
त्याच्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल. तू समाजातल्या लोकांचे बोलणे मनावर घेऊ नकोस. समाजातील लोक निर्लज्ज असतात. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच पृथ्वीवर जन्म घेतात. एखाद्या मनुष्यास आलेली ओकारी तो जशी थांबवू शकत नाही, त्याप्रमाणे आपणही लोकांचे बोलणे थांबवू शकत नाही. दुसऱ्यांच्या मध्ये पाय घालणाऱ्या लोकांना यम शासन करत असतो. तू जर या लोकांच्या नादी लागलास तर तुझे आयुष्य व्यर्थ जाईल. त्यामुळे तू श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत नित्यनेमाने भक्तिपूर्वक दररोज मृत्तिकेच्या गजाननाची मंगलमूर्ती तयार करून तिची षोडशोपचारे पूजा कर. म्हणजे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. देव तुझे कल्याण करो. त्या क्षत्रियाने कौशिक ऋषींचे आभार मानले. त्यानंतर तो स्वगृही आला. त्याने वरदविनायक श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. तो रोज श्री गणेश सहस्रनामावलीचा पाठ करू लागला. तयार केलेल्या मूर्तीस 108 दिव्य नावांनी दुर्वा अर्पण करू लागला. तो गजानन रूपच झाला. त्यामुळे त्या क्षत्रियाचे सर्व दारिद्र्य नष्ट झाले. श्री लक्ष्मी माता तुझ्यावर संतुष्ट झाली. तुला सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले. त्यामुळेच तुला आता राज्यवैभव प्राप्त झाले आहे. श्री गणेशाचे व्रत केल्याचे दिव्य फळ या जन्मी तर मिळतेच, शिवाय पुढील जन्मीसुद्धा मिळते. कौशिक ऋषी असे म्हणाले. येथेच आपला अध्याय 53 समाप्त होतो. जय गणेश. आता आपण बघणार आहोत अध्याय 54. चंद्रगत राजा व नागकन्या. हिमालय पुढे कथन करू लागला. पूर्वी मालव देशाचा धर्मनिष्ठ राजा चंद्रागत व त्याची पत्नी धर्मपत्नी इंदुमती या दोघांनी मिळून अनेक मोठमोठे यज्ञ केले. तसेच अन्नदानसुद्धा केले. त्यांनी यथाशक्ती दान धर्म पण केला. त्यामुळे त्यांना कोणता लाभ झाला ते नीट ऐक. चंद्रगत राजाकडे अफाट वैभव होते. त्याने मोठे यज्ञ केले होते. यज्ञासाठी आलेल्या सर्व निमंत्रितांना भोजनसुद्धा दिले होते. राजदरबारात आलेल्या कोणत्याही याचकास तो विनमुख परत पाठवत नसे. दानधर्मामुळे त्याला अपार पुण्य प्राप्त झाले होते. त्याचा राजवाडा भव्य दिव्य होता. राज दरबारात एकापेक्षा एक चतुर विद्वान न्यायप्रिय धर्मनिष्ठ मंडळी होती. अशा या सर्व गुण संपन्न चंद्रगत राजास एक सात्विक प्रियतमा लाभली होती. तिचे नाव होते इंदुमती. तिचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. देवता व अतिथींची पूजा करण्यास तिला खूप आवडत असे. श्रीरामनवमी उत्सव, गोकुळाष्टमी उत्सव, दत्तजयंती उत्सव ती मोठ्या प्रमाणात साजरा करत असे. या उत्सवासाठी आलेल्या भक्तगणास राणी स्वतः महाप्रसादाचे वाटप करत असे. एके दिवशी चंद्रगत राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. तो घोड्यावर बसून घनदाट जंगलात भ्रमंती करू लागला. खूप वेळ होऊन गेला होता, तरी त्याला शिकार मिळाली नव्हती. त्याला नंतर अनेक हिंस्र श्वापदांची शिकार करण्यात यश मिळाले. जंगलातून राजवाड्यात परतताना अरण्यात अक्रार विक्राळ राक्षसांची टोळी राजास दिसली. ते भयंकर राक्षस पाहून राजाचे सैनिक भयभीत झाले. आपला जीव प्रिय असल्याने काही सैनिक तेथून ताबडतोब पळाले. काहींना तेथेच मूर्छा आली, तर काही जण एवढे भयानक राक्षस पाहिल्यामुळे गतप्राण झाले. त्या राक्षसांच्या टोळीमध्ये एक ओबडधोबड राक्षसीन होती. तिचे सर्व दात बाहेर आले होते. डोळे अत्यंत लाल होते. तिने गळ्यामध्ये कवट्यांच्या माळा घातल्या होत्या. चंद्रगत राजाचे तारुण्य पाहून ती राक्षसीन चंद्रगत राजावर मोहित झाली. ती चंद्रगत राजास म्हणाली, हे राजन, तू दिसायला खूपच सुंदर आहेस. तुझ्यासमोर आकाशातला चंद्रसुद्धा फिका पडेल. मी सर्व राक्षसीनींमध्ये सर्वात सुंदर आहे. मला तुझ्यासारखा देखणा पुरुष मला पुन्हा पाहण्यास कसा मिळेल? आज चांगलीच संधी आली आहे. माझी कामेच्छा पूर्ण कर. चंद्रगत त्या कुरूप राक्षसीनीस साफ नकार दिला. यामुळे ती राक्षसीन चिडली. तिने आपल्या बलदंड बाहूंनी त्या राजाच्या शरीरास मिठी मारली व तिचा कामाग्नी शांत झाल्यानंतर तिचा जठराग्नी शांत होईना. त्यामुळे तेथील सैनिकांना पटापट ठार मारून खाण्यास तिने सुरुवात केली.
हे पाहून राजा तिच्या हातावर तुरी देऊन सटकला. तिने आपला पाठलाग करू नये म्हणून चंद्रगत राजाने जवळच असलेल्या एका सुंदर तळ्यात उडी मारली. त्यावेळेस त्या तळ्यात नागकन्या जलक्रीडा करत होत्या. हा नवीन पाहुणा आपल्या इथे कसा काय आला असे त्यांना वाटू लागले. त्याचे पूर्ववृत्त विचारण्यासाठी नागकन्या राजास घेऊन पाताळात गेल्या. तेथे त्यांनी त्याचा यथोचित सत्कार केला. त्याला गुंजा सरबत पिण्यास दिले. त्यामुळे त्याच्या अंगात 100 हत्तींचे बळ आले. राजाने त्या नागकन्यांना आपली सर्व हकीकत सांगितली. त्या नागकन्या राजास म्हणाल्या, आम्ही सर्वजणी तुझ्यावर मोहित झालो आहेत. आमच्या प्रत्येकीस तू हवा आहेस. तू धर्मनिष्ठ राजा आहेस याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तू आधी आमच्याशी विवाह कर. तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करण्यास तयार आहोत. यावर चंद्रगत राजा म्हणाला, मला तुम्ही सर्वजणींनी माफ करा. मी सोमवंशीचा राजा आहे. आमचा विवाह झाला की आम्ही इतर स्त्रियांकडे मातेच्या रूपाने बघतो. मला स्त्री सुखाची हौस नाही. जे स्त्री देहावर जीवापाड प्रेम करतात त्यांना पुढच्या जन्मी डुक्कर योनी प्राप्त होते असे शास्त्र सांगते. कुटील स्त्रियांच्या नादी लागून अनेक पुरुषांनी जीवन स्वतःच नष्ट करून घेतले आहे. त्यामुळे मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. आम्हा सोमवंशी राजांना परद्रव्य परान्न याचा मुळीच मोह नाही. देवाच्या कृपेने आम्ही सुख समृद्ध आहोत. मी आता इथे अतिथीच्या रूपात आहे. त्यामुळे माझ्याकडून पापकर्म करून घेऊ नका. चंद्रगत राजाचे भाषण ऐकून सर्व नागकन्यांना वाईट वाटले. त्या राजास म्हणाल्या, तुझे एकपत्नी व्रत पाहून आम्हाला समाधान झाले. आज या विशाल जगात असे अनेक पुरुष आहेत की जे एकपत्नी व्रत पाळत नाही. स्वतःची बायको असताना सुद्धा त्यांना दुसऱ्यांची बायको देखणी दिसते. स्वस्त्रीस फसवून परस्त्रीशी किंवा वेश्येशी ते रममान होतात. अशा निर्लज्ज पुरुषांना मृत्यूनंतर यम नरकातच ढकलून देतो. तू जसा हट्टी आहेस तसे आम्ही सुद्धा हट्टी आहोत. जे आम्हाला आवडते ते मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. तुझ्या पत्नीवर तुझे अपार प्रेम आहे हे आम्हाला कळले. तू आमची कामेच्छा पूर्ण केली नाहीस. त्यामुळे तुला दंड म्हणून कारावासात ठेवणार आहोत. त्यामुळे तुला पत्नीचा वियोग सहन होणार नाही आणि तू आमच्याशी लग्न करशील. आम्ही तुझी सत्व परीक्षा पाहणार आहोत असे म्हणून त्यांनी चंद्रगत राजास तुरुंगात डांबून ठेवले. त्या अक्रार विक्रार भयानक राक्षसीनेस कोणीतरी सांगितले की चंद्रगत राजाने तळ्यात उडी मारली आहे. त्यामुळे तिने तळ्यातील सर्व पाणी पिऊन टाकले. तळ्यातले बेडूक, कीटक इत्यादी सर्व प्राणीसुद्धा तिने गिळंकृत केले. तरीसुद्धा तिला आपला चंद्रगत दिसेना. त्यामुळे ती उदास झाली. राक्षसीनेस भिवून पळालेले सर्व राजसैनिक राजवाड्यात आले. त्यांनी इंदुमती राणीस सांगितले की राणी सरकार, तुमच्या सौभाग्याला धोका आहे. शिकारीसाठी आम्ही सर्वजण गेलो होतो तेव्हा आम्ही राक्षसांच्या तावडीत सापडलो. आम्ही कसे तरी पळून आलो. आपले पती परमेश्वर सुद्धा राक्षसांच्या तावडीत आहेत. आता काय करायचे तुम्हीच सांगा. ही वार्ता ऐकल्यानंतर इंदुमती राणी बेशुद्ध झाली. राजधानीतल्या प्रजेस राजाची बातमी कळाल्यावर सर्वजण अन्नदात्याच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. येथेच आपला अध्याय 54 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 55. देवर्षींचा राणीस उपदेश. हिमालय आपल्या सुकन्येस पुढे सांगू लागला, आपला आवडता प्रेमळ राजा राक्षसांच्या तावडीत सापडला आहे. ही वार्ता ऐकून राजधानीतील सर्व लोक इंदुमती राणीस धीर देण्यासाठी, तिची समजूत काढण्यासाठी राजवाड्यात आले. इंदुमती राणीने एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे पांढरी शुभ्र साडी परिधान केली होती. अंगावरचे सर्व अलंकार काढून ठेवले होते. कपाळावरील कुंकू पुसून टाकले होते. राणीला या वेशात पाहून प्रजेला खूप दुःख झाले. ते सर्वजण राणीस म्हणाले, राणी सरकार, तुम्ही शांत व्हा. आता शोक करून काहीही फायदा नाही. जे राजाच्या नशिबात होते ते झाले. राजेसाहेब राक्षसांच्या तावडीत सापडले आहेत. ते जिवंत आहेत का याची आपल्या सर्वांना काहीच कल्पना नाही. त्यामुळे हा विधवा वेश तुम्ही धारण करू नका. आपण एखाद्या महर्षींच्या मुखाने महाराजांबद्दल सर्व वर्तमान जाणून घेऊ.
महर्षींना दिव्य दृष्टी असल्यामुळे ते सर्व काही सांगतील. प्रजेचा सल्ला इंदुमती राणीस पटला. तिने परमशक्तिशाली सर्व विश्वाला एका अंशाने धारण करणाऱ्या परमेश्वरास सौभाग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर ती राजवाडा सोडून गेली. सर्व राज्य भोगांचा तिने त्याग केला. अशा पद्धतीने इंदुमती राणीने एक तप दुःखसागरात घालवले. त्यानंतर इंदुमती राणीस भेटण्यासाठी सतत लक्ष्मीपती नारायणाचे नामस्मरण करणारे, डोक्याला शेंडी राखणारे, हातात वीणा धारण करणारे 33 कोटी देवदेवता ज्यांना आपले गुरु मानतात असे त्रिलोकज्ञानी नारद मुनी तेथे आले. इंदुमतीने नारद मुनींची पाद्यपूजा केली. त्यांना वस्त्र अलंकार प्रदान करून मंगलमय आशीर्वाद घेतले. इंदुमतीने आपले पतिराज राक्षसांच्या तावडीत सापडल्याचे सांगितले. ते ऐकून नारद मुनींना वाईट वाटले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व काही पाहिले. नारद मुनी म्हणाले, राणी, तू फार भाग्यवान आहेस. तुझे सौभाग्य सुरक्षित आहे. हे सर्व काही तुझ्या महापती व्रतामुळे झाले आहे. राजाने पण एक पत्नी व्रत निष्ठापूर्वक पाळले. त्याचेच फळ त्याला मिळाले. राजा लवकरच तुझी भेट घेण्यासाठी येथे येईल. तू आता विधवेप्रमाणे शोक करू नकोस. तू सौभाग्यवती आहेस. तू या सफेद साडीचा त्याग करून रंगीत साडी परिधान कर. कपाळावर कुंकू लाव. वेगवेगळे वस्त्र अलंकार घाल. सुवासिनी स्त्रीचा अत्यंत पवित्र दागिना म्हणजेच मंगळसूत्र घाल. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घाल. पायांच्या बोटात जोडवी घाल. कानात सोन्याची फुले घाल. राजा आल्यानंतर 100 सुवासिनींना मिष्टान्नाचे भोजन दे. नारद मुनींचे हे भाषण ऐकून इंदुमतीस खूप आनंद झाला. तिने आनंदाच्या भरात आपल्या सर्व दासींना 1,000 सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या. ती नारद मुनींना म्हणाली, आपण माझ्या पतिराजांचे वर्तमान सांगितल्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपली दृष्टी अलौकिक आहे. आता मला लवकरात लवकर प्राणनाथ भेटतील असे एखादे व्रत सांगा. मी ते व्रत श्रद्धापूर्वक करून माझ्या प्रियकरास प्राप्त करीन. यावर देवर्षी नारद मुनींनी याच वरद गणेशाचे पुण्यमय व्रत करण्याचा राणीला उपदेश केला. त्यानंतर नारद मुनी स्वर्गलोकी निघून गेले. त्यानंतर इंदुमती राणीने श्रावण शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत लवकरात लवकर फल देणारे श्री गणेश व्रत श्रद्धापूर्वक केले. येथेच आपला अध्याय 55 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 56. चंद्रगत आगमनाने आनंदोत्सव. ह्या पुण्यमयी व्रताच्या प्रभावाने पाताळातील नागकन्यांची मती पालटली. त्यांनी चंद्रगत राजास बंदिवासातून मुक्त केले. त्यानंतर त्याचे यथायोग्य आदरातिथ्य करून त्याला वेगवेगळे उत्तम वस्त्र अलंकार व इच्छागमनी अश्व दिला. आपल्या भेटीची राजास आठवण राहावी म्हणून सर्व नागकन्यांनी हिऱ्याप्रमाणे चमकणारा अत्यंत तेजस्वी असा नागमणी त्याला भेट म्हणून दिला. त्यांचा प्रेमळ निरोप घेऊन राजा निघाला. त्या दिव्य अश्वावर बसून तो राजा तलावातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेना. आपली सुटका केल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले. एका झाडाला अश्व बांधून तो भ्रमंती करू लागला. तेवढ्यात शोध घेत घेत राजसैनिक व काही नागरिक तेथे आले. त्यांना राजाची ओळख पटली. सर्वांना खूप आनंद झाला. काहींनी राजाला मिठी मारली. काही राजसैनिकांनी राजधानीस जाऊन इंदुमती राणीस राजेसाहेब येत असल्याची बातमी सांगितली. तिने व प्रजेने राजाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली. स्वागताची उत्तम तयारी करण्याची प्रधानास व राजसैनिकांना आज्ञा दिली. आपला प्रेमळ राजा येणार म्हणून लोकांनी गुढ्या उभारल्या. रस्त्याच्या दुतर्फा पताका लावण्यात आल्या. रस्त्यावर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शहनाईचे मंगलसूर कानी पडत होते. आपल्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लहान मुलांपासून अबालवृद्धांचे डोळे आतुरतेने वाट पाहत होते. सर्वत्र आनंद उत्सव सुरू होता. इंदुमती राणी तलावाजवळील देवळात गेली. तेथेच राजा येणार असल्याचे तिला कळले होते. राजाचे आगमन झाले. तिने पंचारतीने राजास ओवाळले व तोंडात पेढा दिला. त्यानंतर अनेक सुवासिनी स्त्रियांनी राजास ओवाळले.
त्या दिवशी नारदांना वचन दिल्याप्रमाणे इंदुमती राणीने 100 सुवासिनी स्त्रियांना मिष्टान्नाचे भोजन दिले. राजाने सुद्धा सर्व नागरिकांना मिष्टान्नाचे भोजन दिले. सर्वांनी राजाचा जय जयकार केला. वृद्ध मंडळींनी राजास दीर्घायुषी हो, कीर्तिवंत हो असा आशीर्वाद दिला. हा अविस्मरणीय भव्य आनंद उत्सव पाहून राजाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. रात्री शयनगृहात जे राजदाम्पत्य तब्बल 12 वर्षानंतर एकत्र आले. चंद्रागत राजाने ते इंदुमती राणीने एकमेकांस मिठी मारली. दोघेही आनंदाने रडू लागले. दोघांनी एकमेकांस वृत्तांत सांगितला. इंदुमती राणी म्हणाली, पती परमेश्वरजी, मी श्रद्धापूर्वक श्री गणेशाचे व्रत केले, त्यामुळेच तुमची सुखरूप सुटका झाली. तुमच्या वियोगात मी एक दिवस कसा काढला हे मीच जाणते. देवर्षी नारद मुनींमुळे मला या पुण्यमय व्रताची माहिती झाली. तुम्ही सुद्धा श्री गणेशाची भक्ती करा. श्री गणेश हा भक्तवत्सल आहे. भक्तांवरील भली मोठी संकटे तो क्षणार्धात दूर करतो. तो गणांचा स्वामी आहे, म्हणून तो गणपती या नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. त्याचा आपण उत्सव साजरा करूया. त्याच्या कृपा आशीर्वादाने आपले सर्व काही मंगलच मंगल होईल. आपल्याला दुःखाशी सामना करावा लागणार नाही. चंद्रगत राजास हे सर्व काही कळल्यावर त्याने विघ्ननाशक श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. पुढील वर्षी भव्य प्रमाणात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत श्री गणेशाचा उत्सव साजरा केला. या उत्सवास अनेक कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, भारुडे म्हणणाऱ्यांना, गोंधळींना आमंत्रणे दिली होती. समाप्तीच्या दिवशी उपस्थित श्री गणेश भक्तांना महाप्रसाद दिला. अशा या पुण्यमयी व्रताचे पिताश्रींकडून महात्म्य श्रवण केल्यानंतर उमेने या दिव्य व्रतास प्रारंभ केला. फक्त दूध प्राशन करून श्री गणेश पूजा करू लागली. या व्रतामुळे उमापतीचे मन विचलित झाले. त्यांना भार्येची आठवण झाली. आपल्या वाहनावर आरूढ होऊन ते पार्वती माता जिथे हे व्रत करत होती तेथे आले. आपल्या पतिदेवास पाहिल्यावर पार्वतीस आनंद झाला. तिने गजाननाचे आभार मानले. आपले व्रत सफल झाल्याबद्दल तिला समाधान वाटले. सर्व देवदेवतांना सुद्धा आनंद झाला. त्यांनी शिवपार्वतीवर आकाशातून पुष्पवृष्टी केली. भोलेनाथांसह सर्व देवदेवतांनी मंगलमूर्ती श्री गजाननाची स्तुती केली. त्यास 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आपल्या प्रिय पत्नीस घेऊन कैलासपती कैलास पर्वतावर आले. जय शिवशंकर, जय भोलेनाथ. येथेच आपला अध्याय 56 समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 57. देवेंद्राचे विमान व शूरसेन राजा. ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले, श्री गणेश व्रताच्या माझ्याकडे अनेक कथा आहेत. त्यापैकी एक कथा मी तुला सांगतो. तुला श्री गणेश व्रताचे महात्म्य कळले. आता ही गणेश कथा श्रद्धापूर्वक श्रवण कर. मध्य प्रदेशातील सहस्रपूर नावाच्या नगरात एक धर्मनिष्ठ सत्वशील राजा राज्य करीत होता. त्या राजाचे नाव होते शूरसेन. नावाप्रमाणेच तो राजा शूर होता. तो आपल्या प्रजेचे व्यवस्थित पालन करत असे. नगरातील गरीब लोकांना अन्नदान, वस्त्रदान करत असे. असा हा राजा सर्व गुण संपन्न होता. अशा या राजास एक पतिव्रता भार्या होती. तिचे नाव होते पुण्यशालिनी. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. ती सुद्धा आपल्या पतिदेवास सर्वतोपरी सहाय्य करत असे. एके दिवशी शूरसेन राजा राजदरबारात आपल्या प्रधानांसह बसला होता. राज्यकारभाराचे कामकाज सुरू होते. अचानक डोळ्यांना दिपवून टाकणारा अत्यंत तेजस्वी असा प्रकाश राजदरबारात पडला. त्यानंतर गायनाचा ध्वनी सर्वांना ऐकू आला. हा काय चमत्कार आहे हे राजास कळेना. राजाने हे मधुर स्वर कोठून ऐकू येत आहेत हे पाहण्यासाठी आपल्या सेवकांना पाठवले. सर्व सेवक राजवाड्याबाहेर आले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्या आकाशातून एक दिव्य तेजस्वी विमान जात होते. त्या विमानाचा वेग वाऱ्याला पाठीमागे सारणारा होता. त्या शूरसेन राजाच्या सैनिकांमध्ये एक कुष्ठ झालेला सैनिक होता. त्याचे आचरण शुद्ध नव्हते. त्याच्या हातून अनेक वाईट कर्मे घडली होती. त्या कुष्ठ सैनिकाची नजर त्या विमानावर पडताच ते विमान जमिनीवर आले. एवढे वेगवान विमान जमिनीवर कसे काय आले कोणालाही कळेना.
विमान जमिनीवर आल्यानंतर शूरसेन राजा ताबडतोब बाहेर आला. त्याने विमान चालकास विचारले की तू कोण आहेस, तू कोठून आलास, हे विमान कोणाचे आहे, या विमानावर देवेंद्र असे का लिहिले आहे. यावर तो विमान चालक म्हणाला, हे विमान माझेच आहे. मी सर्व देवांचा राजा इंद्र आहे. मला दुसरे नाव देवेंद्र असे आहे, त्यामुळे विमानावर देवेंद्र असे लिहिले आहे. तू धर्मनिष्ठ राजा आहेस. तुझ्या कीर्तीचा सुगंध स्वर्गापर्यंत पोहोचला आहे. तुझ्यासारख्या सत्वशील राजास भेटून मी समाधानी झालो. शूरसेन राजा इंद्रास म्हणाला, आज माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. माझे भाग्य थोर म्हणून आज आपले दर्शन झाले. तुम्हाला नमस्कार केला की मला 33 कोटी देवदेवतांचा मंगल आशीर्वाद मिळेल. तुझी भक्ती करूनही काही जणांना तुझे दर्शन होत नाही. आज विनासायास तुझे दिव्य दर्शन झाले. आज माझे पुण्य फळास आले. देवेंद्रा, तू कोठे गेला होतास? पुढे तू कोणीकडे जाणार आहेस? तुझे विमान खाली कसे काय आले? असे नानाविध प्रश्न शूरसेन राजाने इंद्रास विचारले. इंद्र म्हणाला, राजन, मी देवर्षी नारद मुनींच्या अमृतवाणीतून एक अद्भुत चमत्कार ऐकला होता. तो चमत्कार पाहण्यासाठी मी विमानात बसून भृशुंडीच्या आश्रमात गेलो होतो. भृशुंडी ऋषी महायोगी महाज्ञानी आहेत. त्यांच्यावर श्री गजाननाची कृपादृष्टी आहे. तू सुद्धा एक गणेश भक्त आहेस हे मला माहीत आहे. ऋषींनी अत्यंत उग्र तपश्चर्या करून श्री गजाननास प्राप्त करून घेतले आहे. त्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन मी स्वर्गात परत चाललो होतो, तेव्हा तुझ्या या कुष्ठ व पापी शिपायामुळे माझ्या विमानाचा वेग मंदावून विमान खाली आले. त्याची नजर वाईट होती, पापी होती. हा शिपाई तुझाच आहे, त्याच्यामुळेच हा सर्व गोंधळ झाला. शूरसेन राजा देवेंद्रास म्हणाला, मी आता तुला इथून सोडणार नाही. तुला माझ्या राजवाड्यात यावे लागेल. माझा पाहुणचार तुला स्वीकारावा लागेल. तू ज्या भृशुंड ऋषींच्या दर्शनासाठी गेला होतास त्या वेदसंपन्न ऋषींचे चरित्र मला सांगण्याची तू कृपा कर. देवेंद्राने शूरसेन राजाची विनंती आनंदाने मान्य केली. इथेच आपला अध्याय 57 समाप्त होतो. आता आपण बघणार आहोत अध्याय 58. भृशुंड ऋषींचे चरित्र. देवेंद्र शूरसेन राजास म्हणाला, मी तुला भृशुंड ऋषींचे चरित्र सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. एखादा वाईट मनुष्य चांगला कसा बनू शकतो याचे उदाहरण म्हणजे भृशुंड ऋषी आहेत. इंद्र पुढे सांगू लागला, दंडकारण्याच्या जवळच्या प्रदेशात नंदन नामक एक सुंदर नगर होते. या नगरातील सर्व नागरिक धार्मिक वृत्तीचे होते. सर्वजण मिळून गावात उत्सव साजरा करत असत. नागरिकांनी वर्गणी काढून जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या नगरात एक पापी व दुष्ट असा एक धीवर राहत होता. त्याच्या हातून अनेक पापकर्मे झाली होती. लहानपणी त्याला कुसंगत लाभली, त्यामुळे तो लहानपणापासून दुसऱ्यांचे पैसे वस्तू लंपास करण्यात हुशार झाला. गावातल्या उत्सवात सुद्धा तो चोरी करण्यास भीत नसे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तो वेश्यागमन करू लागला. नगरातील अनेक लावण्यवती स्त्रियांना पळवून नेऊन त्याने त्यांचा उपभोग घेतला. तो दुसऱ्यांना बोलण्याच्या नादात गुंतवून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लंपास करीत असे. त्याने अनेक सुवासिनी स्त्रियांची मंगळसूत्रे पळवली होती. त्याची भाषासुद्धा वाईट होती. तो कोणालाही अपशब्द बोलत असे. त्याला काही दिवसानंतर अपेय पान करण्याचा नाद लागला. दुसऱ्यांशी द्यूत खेळून त्यांची सर्व संपत्ती तो हिसकावून घेत असे. त्याच्या या दुष्ट कर्मामुळे गावातील सर्व लोक त्रस्त झाले. एके दिवशी गावातील सर्व लोकांनी त्या दुष्ट धीवरास नगराबाहेर हाकलून दिले. त्याने एका घनदाट अरण्यात तंबू बांधला. त्या तंबूत 8 बायकांना व अनेक मुलांना प्रपंच चालवण्याची आज्ञा दिली. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्याने नवीन धंदा सुरू केला. हा धंदा म्हणजे अरण्यातून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूस ठार करून त्याच्याजवळील सर्व मौल्यवान वस्तू लंपास करणे. त्याने अनेकांना अशा रीतीने ठार मारले. त्यामुळे त्याला खूप संपत्ती मिळाली. तो बायका मुलांस खुश ठेवू लागला. एके दिवशी त्याला हरणाचे मांस
खाण्याची इच्छा झाली. तो अरण्यात हरणाचा शोध घेऊ लागला. त्याला हरिण दिसले, पण त्या धिवराचा सुगावा लागल्याने ते हरिण दूरवर पळाले. धिवरसुद्धा त्या हरणाच्या पाठीमागे जीवाची रान करून पळू लागला. पळत असतानाच त्या धिवरास ठेच लागली व तो आपटला. तो उठल्यानंतर त्याला कोठेच हरिण दिसेना. त्याला रस्तासुद्धा ओळखीचा दिसेना. तो इकडे तिकडे फिरू लागला. त्याला त्या घनदाट अरण्यात एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवरात स्वच्छ जल होते. ते गणेश तीर्थ आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे त्या धिवराने सरोवरात स्नान केले. स्नान केल्यानंतर तो रस्ता शोधू लागला. तेव्हा त्याला वाटेत परमपूज्य वंदनीय मृद्गल ऋषी ध्यान करत असताना दिसले. ते मृद्गल ऋषी गजानन, जय श्री गजानन असा मंत्रघोष करत होते. त्यांना ठार मारून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लंपास करण्यासाठी धिवराने तलवार उगारली. तो त्यांना ठार करणार तेवढ्यात त्याच्या हातातून तलवार खाली पडली. तलवारीच्या आवाजामुळे मुद्गल ऋषींनी डोळे उघडले. ते त्याला म्हणाले, अरे धिवरा, तू शूरवीर नाहीस. तुझ्या अंगात त्राण दिसत नाही, नाहीतर तुझ्या हातून तलवार खाली पडली नसती. तो धिवर म्हणाला, ऋषीजी, मला माफ करा. आता माझ्या हातून मोठी हत्या झाली असती व मला हत्येचे महापातक लागले असते. पण तुमच्या दर्शनामुळे मी धन्य झालो. माझी मती पालटली. पूर्वी मी किती महापाप केली याची गणतीच नाही. माझा देहसुद्धा सरोवरात स्नान केल्यामुळे पवित्र झाला आहे. आता मला पश्चाताप झाला आहे. मला मिळालेल्या दुर्लभ नरदेहाचे सार्थक करायचे आहे. आता तुमची कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. तुम्हीच माझ्यासारख्या महापापीचा उद्धार करा. मृद्गल ऋषी म्हणाले, तुला पश्चाताप झाल्यामुळे तुझ्या पापांचा नाश झाला आहे. पश्चाताप झाला की सर्व पापांचा नाश होतो. आता मी तुला श्री गणेशाचा दिव्य मंत्र देतो. त्या दिव्य मंत्राच्या साहाय्याने तू उग्र तपश्चर्या कर. तो दिव्य मंत्र म्हणजे श्री गणेशाय नमः होय. श्री गणेश भक्तवत्सल आहे, तसेच लवकर प्रसन्न होणारा देव आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात मंत्रोच्चार किंवा नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण केल्यामुळे मनुष्याच्या सर्व पापांचे भस्म होते. प्रत्येकाने कोणत्या तरी देवास आपलेसे करून घेतले पाहिजे, नाहीतर मिळालेला मनुष्यजन्म व्यर्थ जातो. मनुष्य आपले सर्व जीवन पैसा मिळवण्यात, मान सन्मानाच्या तसेच स्त्रीच्या पाठीमागे लागून व्यर्थ घालवतो. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाने जीवनात एक क्षणभर तरी देवाचे नामस्मरण केलेच पाहिजे. तसेच शास्त्रोक्त मंत्रोच्चार केले पाहिजेत. आपण सर्वजण या पृथ्वीवर कळसूत्री बाहुलीच्या रूपाने आहोत. आपल्या जीवनाची सर्व सूत्रे तो सर्व शक्तिमान परमेश्वर हलवत असतो. त्यामुळे त्याला आपण शरण गेले पाहिजे. मनुष्याचे बालपण खेळण्या बागडण्यात जाते. तारुण्य मायामोहात, तसेच प्रौढत्व कुटुंबाचे पालनपोषण करण्यात व वार्धक्य आजारपणात जाते. वार्धक्यात सर्व इंद्रिये क्षीण झाल्यानंतर, सर्वत्र यमाची छाया दिसू लागल्यानंतर मनुष्यास देवाची आठवण होते. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. मनुष्य नाशवंत गोष्टींवर जीवापाड प्रेम करतो. तेच प्रेम जर त्याने देवावर केले तर त्याला मुक्ती मिळू शकेल. मनुष्याचा सर्वनाश करण्यासाठी 6 महाशत्रू टपून बसलेले असतात. ते महाशत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर. हे तू ध्यानात ठेव. मृद्गल ऋषी त्या धिवरास म्हणाले. मृद्गल ऋषी पुढे म्हणाले की, धिवरा, तू कुसंगतीमुळे वाममार्गाकडे वळालास. त्यामुळे मनुष्याने आयुष्यभर सत्संगती करावी, तसेच सद्ग्रंथाचे वाचन करावे. आज अनेक संत, ऋषीमुनी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमुळे आपल्याला उपदेश करतात असे वाटते. मनुष्याने आपल्या जीवनात सत आचार, सत्विचार व सत्उच्चार याची काटेकोरपणे पालन करावे. मनुष्याने शक्यतो परान्न सेवन करू नये, कारण या माणसांनी कोणत्या मार्गाने पैसे मिळवलेले असतात हे आपणास माहीत नसते. ज्या कुटुंबात मांसाहार सेवन करत असतील त्या घरची पायरीसुद्धा चढू नये.
अशा मांसाहारी कुटुंबाच्या घरचे अन्न आपण सेवन केले तर त्या मनुष्यास कुंभपाक नरकात यमयातना भोगत राहावे लागते, हे तू लक्षात ठेव. परस्त्री परद्रव्य याचा मनुष्याने लोभ धरू नये. स्वस्त्रीला फसवून परस्त्रीशी वा वेश्येबरोबर रममाण होतात, तसेच आपल्या पतीचा त्याग करून किंवा फसवून जी स्त्री परपुरुषाशी रममाण होते अशा कामांध स्त्री पुरुषांना यमतप्त सुर्मी नरकात टाकतो. मानवी देह क्षणभंगूर आहे. यमाचे निमंत्रण कोणत्या मनुष्यास केव्हा येईल याची काहीही कल्पना नसते. आपण त्याचे निमंत्रण टाळू शकत नाही, कारण तो आपल्याला परलोकी अति आग्रहाने ओढून नेतो. त्यामुळे त्याचे निमंत्रण येण्यापूर्वीच आपण आपले कल्याण करून घ्यावे. धीवरा, तुझ्या हातून अनेक पापकर्मे झाली आहेत. आता तू गजाननाची उग्र तपश्चर्या कर. श्री गजानन तुला लवकर प्रसन्न हो. मृद्गल ऋषींना वंदन करून त्या धीवराने गजाननाच्या उग्र तपश्चर्येस प्रारंभ केला. श्री गणेशाय नमः असा त्याने 1000 वर्षे जप केला. त्याच्या उग्र तपश्चर्येमुळे त्याच्या अंगावर वारूळ जमले. काळ्या दाढी मिशांचे पांढऱ्या रंगात रूपांतर झाले. हाडांचा नुसता सापळा शिल्लक राहिला होता, कारण त्याने काहीही न खाता पिता 1000 वर्षे उग्र तपश्चर्या केली होती. काही दिवसानंतर मृद्गल ऋषी तेथे आले. त्यांना आपल्या शिष्याची आठवण झाली. त्यांनी पाहिले तर त्यांना आश्चर्यच वाटले. त्यांनी वारूळ बाजूला केले. त्यांना धीवराचे दर्शन झाले. त्याची प्रकृती फार अशक्त झाली होती. त्याने एखाद्या ऋषीप्रमाणे उग्र तपश्चर्या केली होती. त्या धीवराच्या दोन्ही भुवयांतून श्री गजाननाप्रमाणे एक लांब सोंड निघाल्याने त्याचे मृद्गल ऋषींनी भ्रूशुंडी ऋषी असे नामकरण केले. त्याला एकाक्षर मंत्राचा दिव्य उपदेश केला व वर दिला की तू सर्व देवांना पूज्य होशील. तुझ्या हातून अनेक ग्रंथांची निर्मिती होईल. तुझे गजानन स्वरूप दर्शन ज्या मनुष्यास होईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यानंतर भ्रूशुंडी ऋषींनी एका आश्रमाची स्थापना केली. तेथे एका मंगलमूर्ती श्री गजाननाची स्थापना केली. त्यांना गणपतीने दृष्टांत दिला की तू माझी मूर्ती स्थापून तपश्चर्या केलीस त्या पवित्र तीर्थक्षेत्रास नामलक्षेत्र असे नाम प्राप्त होईल. अनेक श्री गणेश भक्त या तीर्थक्षेत्रास भेट देतील. माझ्या या मूर्तीचे दर्शन घेतल्यामुळे मनुष्यास मुक्ती मिळेल. गणेश भक्तांनी इथे अनुष्ठान केल्यास त्यांना सिद्धी लवकर प्राप्त होईल. देवेंद्र शूरसेन राजास म्हणाला, मी तुला भ्रूशुंड ऋषींचे चरित्र सविस्तरपणे सांगितले. वाईट मनुष्य केव्हाही चांगला बनू शकतो व चांगला मनुष्यसुद्धा वाईट बनू शकतो. मनुष्याने आपले चारित्र्य शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता तुला अजून काही माहिती हवी असल्यास विचार. मला ज्ञानदान करण्याची आवड आहे. येथेच आपला अध्याय 58 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 59. संकष्टी चतुर्थी व्रत महात्म्य. शूरसेन राजा इंद्रास म्हणाला, देवेंद्रा, आपण मला भ्रूशुंडी ऋषींचे चरित्र सांगितले, त्यामुळे मी आपला आभारी आहे. मला आपले दर्शन घडले व अमृतवाणी ऐकण्यास मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. आता तुम्ही स्वर्गापर्यंत कसे जाणार? तुमचे दिव्य विमान वर कसे जाणार? सर्व देवदेवता स्वर्गलोकात आपली प्रतीक्षा करत असतील. माझ्या परीने मी आपणास काय मदत करू? देवेंद्र म्हणाला, तू केलेले स्वागत पाहून मी धन्य झालो. माझे शुभ आशीर्वाद आयुष्यभर तुझ्या पाठीशी राहतील. तुला यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य व सर्व काही मिळेल. तुझ्या राज्यांमध्ये अनेक जण व्रत वैकल्य करणारे असतील. संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारा एखादा ब्राह्मण आपले 1 वर्षाचे पुण्य देण्यास तयार झाला तर माझे विमान वर जाईल. तू लवकरात लवकर अशा ब्राह्मणाचा शोध घे. मला इथे येऊन खूप दिवस झाले आहेत. मला स्वर्गलोकात अनेक कामे आहेत. देवेंद्रास शूरसेन राजा म्हणाला, आपण काळजी करू नका. मी सर्व काही व्यवस्थित करतो. पण त्यापूर्वी संकष्टी चतुर्थी व्रताची परमपूज्य देवता कोण? या व्रताचे दान कसे करायचे ते मला सविस्तरपणे सांग.
देवेंद्र म्हणाला, फार वर्षापूर्वी कृतवीर्य राजा व आदरणीय नारद मुनी यांच्यात या व्रतमहात्म्यासंबंधी जो सुखसंवाद झाला तो मी तुला सांगतो. त्याचे शांत चित्ताने श्रवण कर. पूर्वी या मृत्यूलोकावर महापराक्रमी, धर्मनिष्ठ, सर्व गुण संपन्न असा कृतवीर्य नावाचा छत्रपती होता. त्या राजावर विष्णू पत्नीची कृपा होती. तो अन्नदान, वस्त्रदान करत असे. दर श्रावण महिन्यात ब्राह्मणांकडून पोथी वाचून त्यांना 1000 सुवर्णमुद्रा दक्षिणा म्हणून देत असे. अशा या सात्विक राजास महापतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव होते सुगंधा. अशा पद्धतीने हे राजदाम्पत्य अत्यंत सात्विक होते. कृतवीर्य राजाकडे अमाप संपत्ती होती, पण संतती मात्र नव्हती. त्यामुळे राजा राणीस वाईट वाटे. आपण काय अपराध केला म्हणून देवाने आपणास आई वडील बनवले नाही असे त्यांना वाटे. त्याने संततीसाठी होम, हवन, तीर्थे, व्रते दान करून खूप संपत्ती खर्च केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे राज्यास कंटाळून प्रधानांना सर्व काही सोपवून कृतवीर्य व सुगंधा दोघेही तप करण्यासाठी अरण्यात गेले. तेथे त्यांनी उग्र तप केले. त्यामुळे ते अत्यंत क्रुश झाले. त्यांच्या शरीरात फक्त हाडांचा सापळाच शिल्लक राहिला. त्या दोघांची ही दयनीय अवस्था पाहून देवर्षी नारद मुनी ताबडतोब पितृलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्य राजाच्या पिताश्रींची भेट घेतली व म्हणाले, तुझा सुपुत्र व सून पुत्रप्राप्तीसाठी कठोर तप करत आहेत. यामुळे त्यांचे शरीर झिजून गेले आहे. त्यांचा प्राण कंठाशी आला आहे. टाहो फोडून जीव केव्हा बाहेर पडेल याची शाश्वती नाही. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी उगीचच कष्ट घेतले आहेत. संतान प्राप्ती नाही झाली तर एखादा अनाथ मुलास किंवा नातेवाईकाच्या मुलास दत्तक म्हणून घेतले असते तरी चालले असते. निपुत्रिक दाम्पत्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले तर त्या अनाथ मुलांना आईवडिलांची माया मिळेल. जर त्यांना संतान प्राप्ती झाली तरच त्या दोघांचे जीव वाचू शकतील. हेच आपणास सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. असा निरोप सांगून पितृलोकातून नारद मुनी परतत होते तेव्हा त्यांना भृशुंड ऋषींचे जन्मदाते नरकामध्ये असह्य यमयातना भोगत असताना दिसले. त्यांना वाईट वाटले. ते ताबडतोब भृशुंडी ऋषींकडे आले व त्यांना आईवडिलांबद्दल व पूर्वजांबद्दल सांगितले. यामुळे भृशुंडी ऋषींच्या नेत्रकमलात अश्रू आले. त्यांनी आपल्या जन्मदात्यांचा व पूर्वजांचा उद्धार करण्याचे ठरवले. त्यांनी 2 मिनिटे शांत चित्ताने विचार केला. त्यानंतर करकमलांनी उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे 1 दिवसाचे फल देण्याचा संकल्प करून ते उदक विघ्ननाशक, लंबोदर, मंगलमूर्ती श्री गजाननाच्या चरणकमलांवरती सोडले व प्रार्थना केली. हे वक्रतुंडा एकदंता विनायका, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. तुला अतिशय प्रिय असणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत मी श्रद्धापूर्वक केले आहे. त्या दिवशी मी 108 वेळा ओम गम गणपतये नमः हा दिव्य मंत्रसुद्धा म्हटला आहे. त्यानंतर गणपती स्तोत्र, गणेश अथर्व शीर्ष 21 वेळा म्हटले आहे. त्याच्या फळामुळे माझ्या जन्मदात्यांचा उद्धार हो, तसेच पूर्वजांचा सुद्धा उद्धार हो. असे बोलून पाणी प्रोक्षण केल्यानंतर भृशुंड ऋषींचे माताश्री व पिताश्री आणि सर्व पूर्वज नरकातून स्वर्गलोकी गेले. त्या सर्वांनी लाडक्या पुत्रास स्वर्गातून आशीर्वाद दिले. इंद्र शूरसेन राजास म्हणाला, 1 दिवस संकष्टी चतुर्थी व्रताचे हे दिव्य फल आहे. मनुष्याने केलेल्या प्रत्येक व्रताचे त्याच्या निष्ठेप्रमाणे फळ मिळत असते. त्यामुळे कोणतेही व्रत करताना त्या इष्ट देवाबद्दल मनात श्रद्धा असावी. ज्याने आयुष्यभर हे पुण्यमय व्रत स्वीकारले असेल त्याच्या पुण्याईमुळे माझे विमान विनासायास आकाशात दिव्य उड्डाण करू शकेल व मला स्वर्गलोकी जाता येईल. मला मृत्यूलोकात राहून कंटाळा आला आहे. येथेच आपला अध्याय 59 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 60. कृतवीर्याचा पूर्वजन्म. देवेंद्र म्हणाला, शूरसेना, अरण्यात उग्र तपश्चर्या करून प्राण कंठाशी आलेल्या कृतवीर्य राजाची कथा पुढे सांगतो, ती ऐक.
नारद मुनींकडून वार्ता कळाल्यावर कृतवीर्याचे पिताश्री देवादिदेव ब्रह्मदेवाकडे शंका निरसन करण्यासाठी गेले. ते ब्रह्मदेवास म्हणाले, हे देवाधिदेव ब्रह्मदेवा, प्रथम मी आपणास नमन करतो. आपणच या विश्वाची उत्पत्ती केली. आपणच सर्व मनुष्यांचे विधिलिखित बनवत असता. आपण मला एवढेच सांगावे की माझ्या सुपुत्रास संतान प्राप्ती का झाली नाही? कृतवीर्य सदलक्षणी आहे. त्याने अनेक दानधर्म केले आहेत. त्याच्या कोणत्या पापाचे त्याला प्रायचित्त मिळत आहे? ब्रह्मदेव म्हणाला, वत्स, मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या वा वाईट कर्माचे फळ या जन्मी किंवा पुढील जन्मी नक्कीच मिळत असते. तुझा सुपुत्र या जन्मी चांगला आहे, पण पूर्वजन्मी त्याने महापाप केले आहे. त्यामुळेच त्याला संतान प्राप्ती नाही. आता मी तुला त्याच्या पूर्वजन्माची हकीकत सांगतो, ती ऐक. त्यामुळे तुझे शंका निरसन होईल. ब्रह्मदेव म्हणाला, पूर्वजन्मी तुझा लाडका सुपुत्र अंत्यज होता. त्याचे नाव होते साम. तो अतिशय द्रव्यलोभी होता. त्याला परद्रव्य परस्त्री फार आवडत असे. एकदा त्याने लोभापोटी 12 वाटसरू ब्राह्मणांना ठार मारले. एका ब्राह्मणास जरी ठार मारले तरी महापातक लागते. तिथे सामाने तर 12 ब्राह्मणांना यमलोकी पाठवले. त्याचेच प्रायचित्त म्हणून तो निपुत्रिक राहिला. 12 ब्राह्मणांना ठार मारल्यानंतर त्याने त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू व पैसे काढून घेतले. त्यानंतर ती 12 प्रेते एका गुहेत लपवून ठेवली. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. त्याला या भीषण कृत्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहावे लागले होते. चंद्रोदयाच्या सुमारास तो स्वगृही आला. त्याला एक सुपुत्र होता. त्याचे नाव होते गणेश. तो आपल्या मुलास हाक मारू लागला, गणेशा, गणेशा, गणेशा. वडिलांनी अशी मारलेली हाक त्याला ऐकू आली. तो आज्ञाधारक होता. त्यानंतर बापलेकांनी मिळून पोटपूजा केली. त्यांनी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्रीचे भोजन केले होते. त्यामुळे दुष्ट सामास नकळत चतुर्थीचा उपवास घडला व पुण्य प्राप्त झाले. त्या पुण्याईमुळे यमाने त्याची रवानगी स्वर्गलोकात केली. स्वर्गलोकात त्याने यथेच्छ उपभोग घेतला. त्याची पुण्याई संपल्यानंतर तुझ्या पोटी तो जन्मास आला. पण त्याने पूर्वजन्मी 12 ब्राह्मणांना ठार मारल्यामुळे तो निपुत्रिक राहिला. मनुष्याने मनुष्याची हत्या केली की तो पशूच बनतो. जर त्याने संकष्टी चतुर्थी व्रताचे श्रद्धापूर्वक पालन केले तर त्याच्या पूर्वजन्मीच्या सर्व पापांचे भस्म होईल. त्याने तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा न घेता नित्यनेमाने प्रातःकाली श्री गणेश सहस्रनामावलीचा पाठ केला पाहिजे. त्यामुळे त्याला संतान प्राप्ती होईल. हे व्रत कसे करायचे, या व्रतास केव्हा प्रारंभ करायचा ते मी तुला सांगतो. या पृथ्वी लोकावर अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती नाही. त्यांनी या व्रताचे पालन केले तर त्यांना नक्कीच संतान प्राप्ती होईल. ज्यावेळी माघ वद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून या फलदायी व्रतास प्रारंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावे. स्नान करताना सतत ओम गम गणपतये नमः असा मंत्रोच्चार करावा. त्यानंतर शांत चित्ताने श्री गणपती अथर्वशीर्ष श्री गणपती स्तोत्र प्रत्येकी 21 वेळा वाचावे. मौन स्वीकारून कडक उपवास करावा. फक्त दूध आहार व फलाहार करावा. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, मेवा बर्फी वगैरे खाऊ नये. संध्याकाळी पुन्हा सर्वांगास तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून स्नान करावे. या दिवशी कोणतेही वाईट कर्म करू नये. स्नान झाल्यानंतर 2 घटकांपर्यंत समोर मंगलमूर्ती श्री गजाननाची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवून भक्तियुक्त अंतकरणाने एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करावा. जप झाल्यावर श्री गणेशास माव्याचे 21 मोदक किंवा उकडीचे आंब्याचे 21 मोदक नैवेद्य म्हणून समर्पण करावेत. मोदकाबरोबर घारगे, करंजा, तिळाचे लाडू, रव्याचे लाडू यांचा सुद्धा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवण्यापूर्वी जमिनीवर पाण्याने चौकोन काढावा. नैवेद्य दाखवताना पुढील मंत्र म्हणावा. तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की बघा.
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गजाननास फलाहार, तांबूल, श्रीफळ व 1.25 रुपया दक्षिणा समर्पण करावी. तांबडी फुले 21 दुर्वा वाहून आरती करावी. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राची पूजा करून आरती ओवाळून त्यास अर्घ्य अर्पण करावे. गणपतीस दाखवलेलाच नैवेद्य चंद्रास दाखवावा. स्वतःच्या धनशक्तीनुसार विद्वानांना भोजन द्यावे. गजाननाचे भजन करून उपवास सोडण्यासाठी बसावे. प्रथम मोदकाचा घास खाऊन प्रारंभ करावा. या चतुर्थीस शक्यतो घरीच उकडीचे मोदक बनवावेत, कारण बाहेर मोदक बनवताना बाहेर पावित्र्य राखत नाही. अशा पद्धतीने जो मनुष्य नित्यनेमाने 1 वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक करेल त्यास पुत्र प्राप्ती होईल. तो पुत्र श्री गणेशाप्रमाणे ज्ञानवान होईल. त्याची बुद्धिमत्ता पाहून सर्व नातेवाईक मित्रमंडळी आश्चर्यचकित होतील. ज्यांना सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात असे वाटते त्यांनी खालीलप्रमाणे एक पदार्थ सेवन करावेत. श्रावण महिना मध्ये लाडू हे रवा, बेसन, डिंक, शेंगदाणे, तीळ, बुंदी यापैकी कोणताही एक. भाद्रपद महिन्यामध्ये घरी बनवलेले दही, विकत आणलेले नको. अश्विन महिन्यामध्ये जलपान करू नये. कार्तिक महिन्यामध्ये दूध, शक्यतो गाईचे किंवा म्हशीचे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये निराहार राहावे. पौष महिन्यामध्ये गोमूत्रपान करावे. माघ महिन्यामध्ये तिळाचे लाडूसुद्धा चालतील. फाल्गुन महिन्यामध्ये तूप, साखर, साजूक तूप वापरावे. चैत्र महिन्यामध्ये पंचगव्य म्हणजेच गोमय, गोमूत्र, दूध, दही, गाईचे साजूक तूप. वैशाख महिन्यामध्ये दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिन्यामध्ये तूप हे घरी बनवले असल्यास उत्तम. आषाढ महिन्यामध्ये मध. हे फलदायी व्रत सांगितल्यानंतर विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे फल काय मिळते हे सांगण्यास प्रारंभ केला. आता हे आपण बघणार आहोत पुढच्या अध्यायामध्ये. इथेच आपला अध्याय 60 समाप्त होतो. एकाक्षर मंत्र ओम गम ओम. षडाक्षर मंत्र ओम वक्रतुंडाय हुम ओम. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय 61 ते अध्याय 70. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.